जो लास्ट टॉपिक झाला त्याचा होमवर्क काय काय असू शकतो 105 आणि 75 करा, त्याच्यात प्रॅक्टिस होऊन जाईल. 105 साठी तुम्हाला 45 लास्टला दिसलं तुम्हाला काय करायचं ऍड 45. मग 45 कशामध्ये ऍड केलं तर ते गोष्ट म्हणणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. मी 30 ऍड केलं तर मग ते ऑटोमॅटिकली 90 60 याच्यामध्ये जाईल. ठीक आहे. हा, आता ह्या टॉपिक मध्ये आपण काय शिकणार आहोत, ह्या टॉपिक मध्ये आपण फेमस पायथागोरियन ट्रायंगल वर चर्चा करणार. कशावर चर्चा करायची आपल्याला, फेमस पायथागोरियन ट्रायंगल. सर्वात जास्त यूज होतो तो ट्रायंगल फेमस, त्याला नाव पण आहे फेमस पायथागोरियन ट्रायंगल. हा जो फेमस पायथागोरियन ट्रायंगल आहे याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये एक अँगल येतो फिक्स असतो तो. आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला दोन तर तुम्ही पाठ केलेले 10वीला 30 60 90, नंतर काय 45 45 90, हे तुम्ही बेसिक सॉल्व्ह केलेत नाही. आता तुम्हाला जो असतो तो असतो तुमचा फेमस जो आहे 37 53 90. हा आहे तुमचा फेमस पायथागोरियन ट्रायंगल. सर्वात जास्त यूज होतो तो कोणता होतो 37 आणि 53 वाला. म्हणजे हा 100% जर हा 90 असेल तर हा किती होईल 53, काही असू शकतो ना 53, इकडचं काय असतं मग 37. ठीक आहे. याचे जे लॉजिक असतं ना, याच्यासाठी फेमस पायथागोरियन ट्रायंगल असल्यामुळे याचं ट्रिपलेट असतात. ट्रिपलेट माहिती आहे ना. हा, ट्रिपलेट काय काय 3 4 5. एक ट्रिपलेट जास्त यूज होतो 6 8 आणि 10. माहिती नाही कसे सॉल्व्ह करतात, हे कसे सॉल्व्ह केले गेले माहिती आहे ना. काय असणार आहे, आज जर 3 असेल, आज जर 4 असेल, आकाश काढला तुम्ही 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर म्हणजे किती 9 प्लस 16 म्हणजे किती 25. त्याचा रूट घेतला तर किती झाला 5, म्हणून 3 4 5. मग सिमिलरली इथं 6 आणि इथं 8 मग किती होणार, इथं 10 म्हणणार. हे फेमस पायथागोरियन ट्रायंगल. इथपर्यंत काय डाऊट आहे. तर सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं आहे. स्मॉल तिथे स्मॉल, बस एवढंच लॉजिक. स्मॉल तिथे स्मॉल कशामध्ये, साइन मध्ये. सगळे एस एस आहे, सगळे एस एस आहे. स्मॉल तिथे स्मॉल साइन, बस एवढं लक्षात ठेवायचं. काय असं ते लॉजिक करून जाईल, पण काय लक्षात ठेवायचं तुम्हाला स्मॉल तिथे स्मॉल साइन. ठीक आहे. म्हणजे काय म्हणायचं मला, म्हणजे मला असं म्हणायचंय माझ्याजवळ 2 अँगल राहणार आहे. एक तर माझ्याजवळ काय असणार आहे 37 राहणार आहे आणि माझ्याजवळ काय असणार आहे 53 असणार आहे. फेमस पायथागोरियन ना. मग याच्यामध्ये सर्वात स्मॉल कोण आहे 37 आहे. साइन म्हणजे काय असतो, साइन म्हणजे काय असतो ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस. साइन काय असतो तुमचा ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस, बरोबर की नाही. साइनचा फॉर्म्युला काय असतो ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस. मग जर मी इथं म्हटलं 37, का बरं 37 म्हटलं 37 च्या समोर 3 काय स्मॉल. इथं 3 4 5 ना, सर्वात स्मॉल कोण आहे 3, म्हणून मी काय म्हटलं स्मॉल तिथे स्मॉल. 37 तिथं स्मॉल कोण आहे मग 3. हे लॉजिक कळालं का. स्मॉल तिथे स्मॉल कशामध्ये साइन मध्ये. म्हणजे वरती काय आलं 3 आणि खाली किती आहे ना मग 5. हायपोटेनस काय 5 येतं ना, हायपोटेनस किती येतं 5, अपोजिट किती 3 आणि हायपोटेनस किती 5. मग लार्ज ते लार्ज होऊन जाईल, म्हणजे किती होऊन जाईल 4/5. काय डाऊट आहे, समजलं. स्मॉल तिथे स्मॉल एवढेच कन्सेप्ट पकडायचे, बाकी सगळं सोडून द्यायचं. जास्त विचार केला प्रॉब्लेम सुरू झाला तुमचे. मग काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, फक्त स्मॉल तिथे स्मॉल. स्मॉल कोण आहे 37 आहे. 37 53 90 सर्वात स्मॉल कोण आहे 37. 3 4 5 कोण स्मॉल आहे 3. 37 स्मॉल आहे, 3 पण स्मॉल आहे, म्हणून साइन 37 च्या समोर काय आला 3 आला आणि हायपोटेनस काय झाला 5 झाला. 53 आहे. मग हे विचार नाही करायचं मला, माझ्या डोक्यात एकच कन्सेप्ट पाहिजे वरची, ऑटोमॅटिकली आजचं होऊन जाईल. कळलं का. एकच लक्षात ठेवायचं 37 म्हणजे स्मॉल आहे, स्मॉलच्या समोर स्मॉल लिहायचं. कॉस वाला उलटा असतो. कॉस वाला कसा असतो उलटा. परत एकदा सांगतो तुम्हाला, मी एवढ्या वेळा सांगतोय तुमच्या डोक्यातून जाईल. त्याच्यामुळे एक स्टेटमेंट फक्त बोलत राहायचं स्मॉल तिथे स्मॉल, कारण की अजून पुढच्या प्रॅक्टिस मध्ये तुम्ही 100% घडणार आहे. स्मॉल तिथे स्मॉल एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग मी म्हटलं कॉस 37 आणि कॉस 53. आता मात्र कळलं ना, स्मॉल तिथे स्मॉल आहे आणि कॉस कसा उलटा उलटा म्हणजे किती होणार आहे 4/5 म्हणजे किती होणार आहे 3/5. काय डाऊट आहे, समजलं. फक्त एकच लक्षात ठेवायचं, बाकीचे ऑटोमॅटिक लिहायचे असतात. एकच लक्षात ठेवायचं स्मॉल तिथे स्मॉल साइन, स्मॉल तिथे स्मॉल साइन.
मग स्मॉलचं वरून तिथून लक्ष झालं. आणि मला सांगा मग पुढे जाऊन, जर मी म्हटलं टॅन काय असतो रे, टॅन काय असतो, साइन अपॉन कॉस असतो, साइन अपॉन कॉस असतो. मग साइन अपॉन कॉस म्हणजे साइनच्या समोर काय स्मॉल आहे ना, स्मॉल तिथं स्मॉल, तर टॅनचं पण काम जाईल स्मॉल तिथे स्मॉलच बनेल. म्हणजे किती बनणार आहे, टॅन म्हटलं टॅन 37 आणि टॅन 53, टॅन 37 आणि टॅन 53. टॅन 37 म्हटलं 37 म्हणजे काय, स्मॉल आहे ना, स्मॉल तर स्मॉल आहे. आणि टॅन काय असतो, अपोजिट अपॉन ऍडजसंट. एक तर तुमचा अपोजिटला कोण असेल 3 किंवा 4, मग आता स्मॉल आलेला ना, स्मॉलचं स्मॉल द्यावं लागेल. आणि ऍडजसंट काय जाईल 4, इथं काय जाईल 4/. कुठेही मी ट्रायंगल काढत बसत नाही, फक्त एकच फॉर्म्युला लक्ष ठेवला. कोणता फॉर्म्युला लक्ष ठेवला आपण, स्मॉल तिथे स्मॉल साइन, बाकीच्या ऑटोमॅटिकली आपल्याला लिहिता येतात. जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त जर नवीन काही रूल लावायला लागले तर प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण की इथं तोच इश्यू असतो. आणि सर्वात जास्त यूज करणारा केस या साइन 37, साइन 53 या सर्वात जास्त यूज होणाऱ्या केसेस आहेत. सो तुम्हाला त्या पद्धतीने त्याला फील करावंच लागेल. समजलंय बघा, मी कुठेही ट्रायंगल नाही काढलं, मी कुठे इमॅजिन नाही केलं, मी डायरेक्टली विचार केला. ठीक आहे, तसंच मी जर म्हटलं असता, आता माझ्याजवळ ट्रिपलेट कोणता आहे, 6, 8, 10 आहे. कोणता आहे, 6, 8, 10. ठीक आहे, मग मी काय लिहिणार आहे, साइन 37 लिहिणार आहे, साइन 53 लिहिणार आहे, कॉस 37 लिहिणार आहे, कॉस 53 लिहिणार आहे, साइन टॅन 37 लिहिणार आहे आणि टॅन 53 लिहिणार आहे. काय डाऊट आहे, आता कुठेही बघायची गरज आहे का, 6, 8, 10 एवढं डोक्यात ठेवायचंय. स्मॉल तिथे स्मॉल साइन. चलो, साइन 37 स्मॉल का मोठा आहे, स्मॉल आहे, मग स्मॉल कोण आहे 6 आहे, आणि डिवाइड बाय काय 10. इथं किती होईल मग 8/10. इथं किती होईल मग उलटा लिहायचं, उलटा लिहायचं म्हणजे काय 8/10. इथं काय लिहिणार 6/10. इथं काय लिहिणार, सरळचं सरळच राहणार आहे. स्मॉलला काय 6 आहे आणि किती 8 आहे. इथं किती होणार आहे 8/6. जर तुम्हाला लॉजिक माहित असेल तर स्पीड लिहिली, जर लॉजिक माहित असेल तर स्पीड लिहिली. नसर लॉजिक तर तुम्हाला पहिल्यांदा ट्रिपलेट सोबत खेळत बसावं लागेल. ट्रिपलेट सोबत खेळल्यानंतर डायग्राम काढावं लागेल, आणि डायग्राम नंतर मग अपोजिट अपॉन हायपोटेनियस, अपोजिट ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस, हे कोणी सांगितलं तुम्हाला फील करता आलं पाहिजे की एकच फॉर्म्युला आहे, याच्या व्यतिरिक्त काही बोलायचं नाही. काय डाऊट आहे, समजलंय बघा. अजून एक मी ट्रिपलेट तयार करतो. माझ्यावर 3 आहे ना, अजून मी ट्रिपलेट तयार करायला सुरुवात केली 37 साठी ना. 37 साठी मी अजून एक ट्रिपलेट तयार करण्याचा विचार करतोय. किती मी इथं घेतला 9, इथं घेतला मी 9 आणि इथं घेतला मी 16. 9, 16 आणि इथं किती मग 25. कळालं का, कळालं का, मला माहित होतं ना. सॉरी असं करावं लागेल आपल्याला माहित असतं ना. काय माहित असतं, इथं किती 3 आहे, इथं किती 4 आहे, इथं किती 5 आहे. ठीक आहे, याला किती मल्टिप्लाय केलं मी 5 ने मल्टिप्लाय केलं, याला पण काय करणार 5 ने मल्टिप्लाय करणार, याला पण काय करणार मी 5 ने, याला 5 ने केलं तर तिकडे याला पण 5 ने. 6, 8, 10 बघा ना, 6, 8 झालं, तेच झालं. इथं 3 होता, इथं किती होता 4 होता, आणि इथं किती होता 5 होता. कितीने मल्टिप्लाय केलं 2 ने, किती मल्टिप्लाय केलं 2 ने, किती मल्टिप्लाय केलं 2 ने, बरोबर की नाही. 3 दुने 6, 4 दुने 8 आणि 5 दुने 10. ती सिमिलरली किती झाले 15, किती झाले 20 आणि किती झाला 25. आपल्या जवळच्या नवीन ट्रायंगल ट्रिपलेट तयार झाला. किती 15, 20, 25. पुढे जाऊन खूप सारे खेळणार मी याच्यासोबत, ट्रिपलेट सोबत खूप सारे खेळत असतो मी. समजलं का. आता याच्यावरून लिहिता येईल आपल्याला साइन 37 साइन कॉस 53. चलो, साइन 37 कॉस 37 साइन 53 टॅन 37 कॉस 53 साइन 53 आणि टॅन. मी मुद्दा सिक्वेन्स बदलला, तुमच्या मेंदूमध्ये कळलं पाहिजे सिक्वेन्स, असे लक्षात राहील आपल्या. हा चलो, कॉस उलट याला लागतं नंतर. कॉस आहे मोठा आहे, मोठ्या समोर काय लिहायचंय छोटा लिहायचंय. मग छोटा कोण आहे 15 आहे आणि हायपोटेन्सला कोण आहे 25 आहे. साइन छोटा आहे मोठा आहे, मोठा आहे मोठा आहे म्हणजे काय 20 आहे, 20 डिवाइड बाय काय 25 आहे. याला काय होणार आहे 53 ना, 53 म्हणजे 20/15 आहे. मला फील कर भाई, एकच फॉर्म्युला आपल्या डोक्यात, बाकीचं कोणताच फॉर्म्युला ठेवला नाही. हा चला, साइन 37 आहे, साइन 37 म्हणजे काय
छोटा आहे, छोटा म्हणजे काय 15 डिवाइड बाय 25, 37 म्हणजे किती 37 उलटा लिहायचा म्हणजे 20/25 लिहायचा आहे. इथं काय लिहिणार 15/20. सिंपल आहे. ट्रिपलेट लक्षात ठेवता येईल. आता याच्यापुढे कसं खेळायचं त्यासोबत, याला मी खेळणं म्हणतो. का बरं, तुम्हाला याच्यासोबत फिरता आलं पाहिजे की एकाच कन्सेप्टने तुम्ही राहिले, रेग्युलर प्रोसेसने शिकले तर तुम्हाला ते पाठ करावं लागेल. पण तुम्हाला हा जर लॉजिक जर डेव्हलप झाला तर याच्यानंतर खूप सारे क्वेश्चन आपण बनवणार आहे. तुम्हाला कळेल ते आता. जेव्हा मी क्वेश्चन बनवायला सुरुवात करेन तेव्हा तुम्हाला कळेल, अरे बापरे, हे जर अगोदर केलं असतं तर बेनिफिट झालं असतं. ठीक आहे, थांबू आपण.